चालेल, घ्या सुजाताताई तुम्ही. ओके. आवाज नीट येतोय? हो येतोय. ऐकू येतं? हो हो. हा येतात. नमस्कार, मी सुजाता भडभडे पुणे येतो. हं. माझी स्वतःचीच स्वलिखित कथा सादर करत आहे. लोकराजा नावाच्या दिवाळी अंकात यावर्षी आली होती. कथेचे शीर्षक आहे माझे स्थान. माझे स्थान. माझे विभाने रात्री झोपताना ताई शीर्षक पुन्हा बऱ्याच सांगा. वेळा बजावले. कथेचं नाव माझे स्थान. स्थान. ओके. हां सुरू कर. हा, माझे स्थान. चालेल. विभाने रात्री झोपताना मुलींना बऱ्याच वेळा बजावले. उद्या कोणी उठायला उशीर करू नका. तिकडे आपला नंबर गेला तर पंचायत होईल. पुन्हा सगळे सोपस्कार आणि वेगळा पूर्ण दिवस काढणे कठीण होईल. धाकटी हो म्हणून लगेच झोपली. मोठ्या दोघींनी मात्र नेहमीप्रमाणे हो ग आई, किती काळजी करतेस म्हणत मोबाईल हातात घेतले. दमलेली विभा वाद घालण्याच्या अवस्थेत आणि मनस्थितीतही नव्हती. 5व्या मिनिटाला तीही निद्राधीन झाली. विभावरीला 3 मुलीच. आता तरी मुलगा हवा म्हणून मागे लागलेला नवरा तिच्या असहकारामुळे दौऱ्यांच्या निमित्ताने सतत बाहेर राहू लागला. विभाला आता सगळ्या जबाबदाऱ्यांची सवय झाली होती. मोठ्या 2 मुली 17-18 वयाच्या पाठोपाठ झालेल्या. मात्र धाकटी जुई 9च वर्षाची होती अजून. मोठ्या दोघींची पासपोर्ट मुलाखत उद्या सकाळी 8:30ची मिळाली होती. ऑफिस बरेच लांब होते. पालकांची सही हवी म्हणून सगळ्यांनीच जायचे ठरवले. वडील नेहमीप्रमाणे फिरतीवर. कशा बशा सकाळी सगळ्या तयार झाल्या. तरी जुईने आंघोळ केलीच नाही. सगळ्या गाडीत बसल्या. ड्रायव्हरने गाडी सुरू केली आणि विभावरी पाठ टेकून जी बसली ती एकदम गलित गात्र झाल्यासारखी डोळे मिटून पडून राहिली. विभाने खरं तर लग्नानंतर अनेक स्वप्ने रंगवली होती. शिक्षण फारसे नसले तरी छोटा सुखी संसार, आदर्श सून, पत्नी, आई होणे याच तिच्या स्वतःकडून अपेक्षा होत्या. आणि लहान वयात लग्न होऊनही ती समजूतदारपणे सगळं नीट निभावून नेत होती. पुढे मुलींना उच्च शिक्षित करण्याच्या ध्यासापायी काटकसर हा तिच्या आयुष्यातला एक भाग बनला. मग तेच ते कपडे वापरणे, कामाला सहाय्यक न ठेवणे असे वेगवेगळे उपाय ती करत असे आणि पैसे साठवत असे. मुलींचे लाड मात्र फुगत होती. अजून लहान आहेत म्हणत त्यांची सर्व कामे करणे, त्यांचे डबे, कॉलेजच्या वेळा, क्लासच्या वेळा, कपडे धुवून इस्त्री करून तयार ठेवणे, वाढते वय म्हणून त्यांच्या आवडीचे पदार्थ घरीच करणे. 1 ना 2, सकाळी 5 ते रात्रीच्या 11 पर्यंत बाई यंत्रवत राबत असे. नवरा महिन्यातून 10-12 दिवस येतो. मग मुलींना वडील मिळावे म्हणून त्याचीही मदत न घेण्याची सवय विभाच्या अंगवळणी पडली होती. नवरोजीही खुश होऊन तिच्या कष्टाकडे सोयीस्करपणे कानाडोळा करत होते. महिन्याच्या खर्चाचे पैसे बायकोच्या हातात ठेवले की इति कर्तव्यता झाल्याचा भाव त्याच्या चेहऱ्यावर असे. या सर्व राम रगाड्यात आपले वय आणि मुलींना लागत चाललेली आरामाची सवय याकडे तिचे साफ दुर्लक्ष होत झाले. एक दिवस सगळे एकत्र बाहेर जायला निघाले असताना मोठी मुलगी सरळ म्हणाली, आई तुझ्याकडे जरा बरा ड्रेस नाही का ग? दुसरीने तर मोबाईल मधून डोकं वर न काढताच विधान केले, हा अगदीच आउट ऑफ फॅशन आहे बर का.
तुझ्याकडे चांगला ड्रेस नसेल तर नको येऊस आमच्या बरोबर. माघार घेण्याच्या सवयीने विभा बरं म्हणून घरीच थांबली. नवरा आधीच गाडीत जाऊन बसला होता. छोट्या जुईच्या डोळ्यातले भाव मात्र विभाला जाणवले होते. विभा दिवसभर विचार करत होती. जुईने निघताना तिच्याकडे ज्या भावपूर्ण नजरेने पाहिले होते त्याचा अर्थ लावताना पहिल्यांदाच विभावरीने स्वतःच्या कुटुंबातील स्थानाचा विचार करायला सुरुवात केली. जुई मोठी होत होती आणि विशेष म्हणजे तिला आईचे कष्ट जाणवत होते. ती कधीतरी तायांना म्हणत असे, आज आपणच करूया का घरातली सगळी कामं. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या, बाहेरची पुरेशी हवा लागलेल्या ताया, त्यांना हे पटणं शक्यच नव्हतं. ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला आणि विभावरी जागी झाली. तिला आतून भयंकर दमणूक जाणवत होती. पोचलो का ग आपण, तिने विचारले. हो, डावीकडून पुढे गेलो की समोरचीच बिल्डिंग, मोठी म्हणाली. वेळेत पोचलो ना, विभाने विचारले. यावर कोणीच काही उत्तर दिले नाही. प्रवेश करताच लिफ्ट पाहून विभाला खूप बरं वाटलं. सगळ्या जणी लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर आल्या. त्यांच्या आधी फार लोक नव्हते. विभाच्या मुलींचा नंबर आला, कागदपत्रे तपासणी झाली आणि आता पालकांनी सही करा, असे अधिकारी म्हणाले. विभावरी पुढे झाली. तिने आधार कार्ड दाखवले. कुठे सही करू असे विचारताच अधिकारी म्हणाले, थांबा मॅडम, अहो तुमची सही नाही चालणार. तुमच्या नावचे काहीच नाही, घर नाही, इलेक्ट्रिक बिल नाही. वडिलांना बोलवा. विभा सही करायची थांबली. मुलगी म्हणाली, वडील बाहेर गावी गेले. मग आज तुमचे काम होणार नाही, अधिकारी म्हणाले. झालं, आली का पंचायत? मग आता काय, विभाने भाबडेपणाने विचारले. त्याबरोबर मोठीने तिला हाताला धरून जवळजवळ ओढली आणि म्हणाली, आता काय, बाबांची तारीख पाहून पुन्हा अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. आई, तुझा काहीच उपयोग नाही, चला घरी. विभा मुलींबरोबर घरी आली, खाली आली. गाडीत बसली. मुलींची एकमेकीत बऱ्यापैकी मोठ्या आवाजात चिडचिड सुरू होती. पण विभावरीच्या कानात फक्त 2च वाक्य घुमत होती. तुमच्या नावचे काहीच नाही आणि आई, तुझा काहीच उपयोग नाही. परतीच्या तासभर प्रवासात विभाचे डोके विचाराने नुसते भणभणले होते. मी कोणीच नाही ही भावना घरी पोहोचेपर्यंत तीव्र होत गेली होती. घरात प्रवेश करताच नेहमीप्रमाणे मोठ्या दोघी सोफ्यावर कोसळून ओरडल्या, आई, भूक लागली आहे, खायला दे. एव्हाना विभाच्या तीव्र भावनेचं रूपांतरण एका दृढ निश्चयात झाले होते. तिला जाणीव झाली होती की कागदोपत्री काहीही असो, कुटुंबातले माझे स्थान मलाच निर्माण करावे लागणार आहे. मुलींना उत्तर न देता ती आत खोलीत निघून गेली. मुलींनी थोडी वाट पाहिली व पुन्हा मधली ओरडली, भूक. जुई खोलीच्या दारात उभी राहून आईकडे टक लावून पाहत होती. विभाने खोलीतूनच उत्तर दिले, मदतीला येणार असाल तरच खायला मिळेल. मुलींना हे अनपेक्षित होते. जुई म्हणाली, आईला बहुतेक बरं नाहीये. मोठी म्हणाली, तिला काय झालंय? विभावरीने आता पूर्णपणे असहकार आंदोलनच करायचे ठरवले होते. दिवस रात्र राबून घराची व घरातल्यांची एवढी काळजी घेऊनही जर मी कोणीच नसेल तर मी का झटायचे, का झिजायचे? तिच्या मनाने व शरीराने बंडच पुकारले होते. मुलींना ही आई अनोळखी होती.
त्या म्हणाल्या, बरं पैसे दे, बाहेरून आणतो. मिळणार नाही, विभाचे उत्तर. आज काही खरे नाही हे लक्षात येऊन मोठी जरा वरंगली व म्हणाली, पोहे कसे करतात सांग. विभा उठली व मुलींना मार्गदर्शन केले. नाश्त्याला सगळे बसलेले असतानाच बेल वाजली आणि प्रकाश, विभाचा नवरा, दारात उभा. पुढचा दौरा रद्द झाल्याने तो 3 दिवसांनी यायचा, तो आजच आला. हातपाय धुवून तोही टेबलाशी येऊन बसला आणि सवयीने ऑर्डर सोडली, विभा माझी डिश वाढ ग. विभा जागेवरच जराशी टेबलाशी चुळबुळली. तेवढ्यात जुईनी तिला थांबवले आणि स्वतः उठली. ते पाहून प्रकाश म्हणाला, अगं तू कशाला उठतेस खाताना, आई देईल ना मला. त्यावर छोटी जुई म्हणाली, बाबा आई ही खातेच आहे ना. सगळेच आश्चर्यचकित होऊन जुईकडे पाहू लागले. विभाने स्वतःला आवरले, मनाला बजावले की जुई लहान असून तिला माझी ओढाताण कळते. आज जर मी तिला थांबवले तर तीही मोठ्या दोघींसारखीच ऐतवा होईल. मला ती चूक पुन्हा करायची नाही. हेच योग्य वय आहे चांगल्या सवयी लावण्याचे व मुलींना स्वावलंबी बनवण्याचे. मुलींचे अनाठाई लाड करून मीच त्याचे दुष्परिणाम भोगून घरातले माझे स्थान हरवून बसले. पण आता नाही. ज्याने त्याने आपापली कामे करायलाच हवी. मोठ्या दोघींचे ओशाळलेले चेहरे त्या लपवू शकल्या नाही. दुसऱ्या दिवशी विभाला जाग आली तीच स्वयंपाकघरातल्या कुडबुडीने. पटकन उठली आणि अगं बाई, मला उठायला उशीर झाला की काय, मनाशी म्हणाली आणि घड्याळ पाहिले. 5:45 वाजले होते. स्वयंपाकघरात चक्क मोठ्या दोघी आणि त्यांचे वडील चहा करत होते. विभावरी हलक्या पावलांनी परत फिरली व जुईच्या शेजारी तिच्या डोक्यावर हात फिरवत झोपल्याचे नाटक करू लागली. 10 मिनिटांनी मधली मुलगी हळूच हाक मारत म्हणाली, आई उठतेस ना, चहा केलाय. तिच्या आवाजातला मार्दव ऐकून विभाला अंगावरून मोरपीसच जणू फिरते असे वाटले. धन्यवाद. छानच, खूप सुंदर कथा सुजाताताई. शीर्षकाला अनुसरून खूप छान. रोहिणीताई, कथा कशी वाटली? खूप छान. बारीक हो हो, भावनिक गोष्टी छान प्रस्तुत केल्या त्यांनी, छोट्या छोट्या गोष्टीतनं. हां, सुंदर कथा. ओके. पुढचे आपले मेंबर आहेत शिल्पा. शिल्पा तुम्ही घेतली तर चालेल आता. हो, शिल्पा घेतात का? ओके, हो. शिल्पा केतकर. ठीक आहे. शिल्पानंतर कोण घेणार म्हणजे? नमस्कार, माझं नाव शिल्पा केतकर. ओके ओके, सुरुवात करू? हो हो, मी घेते तिच्या शिल्पानंतर मी घेते. चालेल चालेल. शिल्पा सुरू करा. हो, नमस्कार, मी शिल्पा केतकर, पुण्याहून. मी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये फायनान्स मॅनेजर आहे आणि माझी स्वतःची स्टुडिओ 64 नावाची संस्था पण आहे. माझ्या कथेचं नाव आहे आनंदाचं झाड. सुरुवात करते. चला आई, आवरलं ना? आता थोड्याच वेळात निघू आपण. तुमच्या मैत्रिणी कधी येत आहेत त्यांना जरा फोन करून विचारा कुठपर्यंत पोहोचलेत ते. आणि हो, ते लवंग, खारवलेलं आलं, तुमच्या बीपीच्या गोळ्या सगळं काय एका डब्यात ठेवलं आहे. गॉगल, स्कार्फ घेतलात ना? तुम्हाला त्रास होतो ना उन्हाचा, आठवणीने लावत जा गॉगल. प्रिया स्वयंपाकघरात आवरत असताना एकीकडे सासूबाईंना सूचना करत होती. तितक्यात बेल वाजली. आई, आल्या वाटतं तुमच्या मैत्रिणी, असं म्हणतच तिने दार उघडलं. सगळ्या जणी इतक्या छान, आनंदी, फ्रेश दिसत होत्या. आज कित्येक वर्षांनी सगळ्या जणी गुजरातच्या ट्रिपला चालल्या होत्या.
ते सुद्धा प्रियाने पुढाकार घेतला, त्यामुळे ट्रिपचं जमून आलं बरं का. सगळ्या जणींनी परत एकदा प्रियाचे आभार मानले. अगं प्रिया, इतकी मस्त ट्रिप अरेंज केलीस, त्याबद्दल परत एकदा तुला धन्यवाद आमच्या सगळ्यांकडून. चला आई, निघायचं. असं म्हटल्यावर त्या तिथे थोड्याशा गुटमळल्या. प्रियाच्या लक्षात आलं, आई मी बॅगा घेऊन पुढे होते, गाडी काढते, तुम्ही या हा देवाला नमस्कार करून. असं म्हणत तिने त्यांच्याकडे बघून डोळे मिचकावले आणि हलकेच हातावर हात ठेवला आणि खाली उतरली. सासूबाई म्हणजेच निलिमाताई ही देवाला नमस्कार केला आणि आप्पासाहेब म्हणजेच गोविंदराव यांना नमस्कार करायला खाली वाकल्या. तसे आप्पासाहेब त्यांना उठवत म्हणाले, अगं नमस्कार काय करतेस, आपलं ठरलंय ना की आता आपण एकमेकांचे मित्र मैत्रिणी व्हायचं. चल निघ आता. प्रिया आणि तुझ्या मैत्रिणी खाली वाट पाहत असतील, पोचलीस की फोन कर. आणि हे माझी काळजी करू नकोस. माझी काळजी घ्यायला सून मुलगा आहेत आणि गप्पा मारायला आणि खेळायला आपला नातू आहेच की. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, तो गरबा ड्रेस मधला फोटो पाठवायला काही विसरू नकोस मला. नीलमताई एकदम लाजल्यात. चला काहीतरीच तुमचं. आणि पायऱ्या उतरू लागल्या. एअरपोर्टवर सगळ्यांना सोडून प्रिया पुढे तशीच तिच्या क्लिनिकला जाणार होती. टूर कंपनी बरोबर जाणार असल्यामुळे तिला तसं काही टेन्शन नव्हतं. मस्त एन्जॉय करा आई, इथली काळजी अजिबात करू नका, भरपूर फोटो काढा, सगळ्यांना हॅपी जर्नी, असं म्हणत ती तिथून निघाली. ट्रॅफिक मधून संध्याकाळी घरी येईपर्यंत तिला 7 वाजून गेले. आप्पा मी फ्रेश होते आणि चहा टाकते पटकन आपल्या सगळ्यांकरता, आणि मग एकीकडे स्वयंपाकाचं पाहते. निलेश पण येईलच इतक्यात, असं म्हणत ती बेडरूम मध्ये गेली सुद्धा. फ्रेश होऊन बाहेर येते तोपर्यंत आप्पांनी गरम गरम चहा तिच्या समोर ठेवला आणि थोडी बिस्किट. प्रियाला हा सुखद धक्का होता. खरंच माणूस दमून आल्यावर त्याच्या हातात असा जर कोणी वाफाळता चहा दिला तर काय छान वाटतं नाही का. आप्पा तुम्ही चहा केला? नाही नाही, मी आणि आबा दोघांनी मिळून चहा केला. पी ना पटकन आणि सांग तरी कसा झालाय ते. असं गोड गोड हसत प्रियाचा मुलगा विराज तिला म्हणत होता. आप्पा चहा एकदम फक्कड. बर आधी स्वयंपाकाचं पाहते. आणि हो, आईंचा फोन आला होता ना तुम्हाला सुखरूप पोचल्याचा? हो हो आला होता. खूप आनंदी होती. आयुष्यात पहिल्यांदा ती अशी स्वतःच्या आनंदाकरता बाहेर पडलेली. प्रिया तुझे आभार मानावे तितके कसे मानू हे कळतच नाही. या घरात आलीस आणि आमची मुलगी कधी झाली हे कळलंच नाही. हे बोलताना आप्पांचा आवाज थोडा कातर झाला. डोळ्यात पाणी आलं होतं. प्रियाला ते जाणवलं. अहो आप्पा असं काय बोलताय? प्रिया आज मला बोलू दे. खूप वर्ष साठवलेलं आता जरा मोकळं होऊ दे मला. आप्पा आधी पाणी प्या, पाहू, शांत व्हा, मग बोला. विराज एकदम बावचूनच गेला. आई काय झालं ग आबांना? आजीची आठवण येते का? आबा तुम्ही रडू नका हा, आजी येईल तुमच्याकरता, खूप खूप खाऊ घेऊन येईल. त्याची ही बडबड ऐकून दोघेही हसले. विराज जा बघू, तू होमवर्क पूर्ण कर, मग बाबा आल्यावर बसायचं ना जेवायला. चला पटकन होमवर्क पूर्ण करा, पळा. असं म्हणत तिने विराजला आत पाठवलं. आप्पा आता बोला, काय बोलायचं आहे? कशी सुरुवात करू प्रिया कळतच नाही. बोला हो आप्पा, जे काही मनात असेल ना ते बोला, मन मोकळं करा. खरं सांगू का, माणसाने ना मनामध्ये काही ठेवूच नाही, मन मोकळं करावं. मी खरं तर प्रिया खूप कडक शिस्तीचा. आमच्या घरचं वातावरण तसंच असल्यामुळे असेल कदाचित, पण मी पण आता तसाच झालो. खरं तर निलिमा संगीत विशारद झालेली. तिला गाण्याची फार आवड, पण लग्नानंतर घरातील बंधनं, त्यामुळे तिच्या एक एक गोष्टी
पण निलेश झाल्यावर मी तिला म्हणालो, वंशाला दिवा आला ना, आता बास. पण बघ, नशिबात मुलगी होतीच आमच्या, जी तुझ्या रूपानं मिळाली. तुमचं लग्न होण्याआधी मी आणि निलेश एकमेकांशी कामाशिवाय बोलायचो सुद्धा नाही. पण तू आलीच आणि घरचा चेहरा मोहराच बदलून गेला बघ. निलिमाने परत एकदा गायला सुरुवात केली, तिच्या आवडी निवडी जोपासायला सुरुवात केली. मी पण आता पेन्शनर ग्रुप मध्ये सक्रिय असतो, मॉर्निंग वॉकला जातो आणि अगदी नेहमीच जातो. आमचा सिनियर सिटीजनचा एक मस्त ग्रुप जमलेला आहे. महिन्यातून एकदा आम्ही हॉटेलिंग करतो, नाटक बघायला जातो, सिनेमा बघायला जातो. खरं सांगू, दुरावलेली नाती तुझ्यामुळे परत जोडली गेली. माझे मित्र आता हक्काने घरी जेवायला, चहाला येतात. नातेवाईक मागच्या सगळ्या गोष्टी विसरून परत यायला लागले बर का. घर परत माणसांनी भरायला लागलं. आयुष्यात एक वेळ तुला सांगतो, पैशाची श्रीमंती नाही मिळाली ना तरी चालेल ग, पण आपल्या आजूबाजूला जीवाला जीव देणारी माणसं हवीतच. हीच खरी श्रीमंती आहे, नाही का? हे मला तुझ्याकडनं कळलं. खर तर आप्पा, माझ्या घरचं वातावरण ना एकदम आपल्या घराच्या विरुद्ध, म्हणजे एकदम खेळीमेळीचं बर का. आम्ही दोघी मुलीच, पण मुलगा नाही म्हणून माझ्या आईबाबांनी कधीच वाईट वाटून घेतलं. माझ्या घरी पण शिस्त होती, आहे. पण आईबाबांचं एक तत्व होतं, जेवणाच्या टेबलावर मोबाईल बाजूला ठेवायचा आणि दिवसभर काय झालं ते एकमेकांशी बोलायचं. अगदी स्वतःच्या चुका सुद्धा सांगायच्या. गप्पा मारत आम्ही जेवायचो. त्यामुळे आमच्यामध्ये विचारांची उत्तम देवाणघेवाण व्हायची. आई बाबा आमचे उत्तम मित्रमैत्रिणी आहेत. बाबा अगदी अभिमानाने सांगतात, माझ्या 2 वाघिणी आहेत हा, एक डॉक्टर तर एक प्रोफेसर. खरं सांगू का आप्पा, मुळात जन्मापासून कोणी वाईट नसतंच. परिस्थितीमुळे किंवा आजूबाजूला असणारी लोक, त्यांच्या स्वभावामुळे ती व्यक्ती तशी बनते. स्वभाव आपला तसा होतो, इतकंच. हा, पण काळानुसार बदल हे आपणच आपल्यात करायचे असतात, हो की नाही? खरं आहे हा पोरी तुझं. अगदी मनापासून सांगतो, तू आमच्या करता आनंदाचं झाड आहेस, भरभरून देणार. ते असंच कायम फुलत राहून दे, बहरत राहून दे. धन्यवाद. खूपच सुंदर शिल्पा, खूप छान कथा. आणि असं आनंदाचं झाड किंवा आनंद फुलवणारे अशा जर मुली असतील आणि त्या जर भविष्यात होणाऱ्या सुना असतील तर नक्कीच प्रत्येक घरात आनंदाचं झाड भरत राहील. खूप छान कथा, खूप छान संदेश. धन्यवाद. थँक्यू. तुम्ही लिव्ह झाला तरी चालेल आता तुम्हाला जॉब. त्याच्यानंतर आता आपण येऊया आपल्या पुढच्या उज्ज्वला नंतर मी घेते. हा, उज्ज्वला. कोणाला घ्यायची आहे का? तुम्हाला घ्यायची आहे का प्रज्ञाताईंना? तुमच्या नंतर मी घेते. अच्छा चालेल, मग मी तुमच्या नंतर घेऊ. हो, उज्ज्वला. नमस्कार, मी उज्ज्वला रहाणे. मला वाटत नाही की मला अजून जास्त परिचय द्यायला लागेल, तर डायरेक्ट मी माझ्या कथेला सुरुवात करते. चालेल. माझ्या कथेचं नाव आहे दृष्टीआड सृष्टी. दृष्टीआड सृष्टी. हे आजीचं काय चाललंय, केव्हापासून ऐकतोय दृष्टीआड सृष्टी म्हणजे काय? कोणाला टोचून बोलते ही? मंदारने आईच्या पदराला हात पुसत आईला विचार. अरे असू दे, आताशी या बोलण्याची सवय झाली आहे मला, तू नको तिकडे लक्ष देऊस, आईने मंदारला समजावलं. पण आई, आजी नेहमी अशीच कोड्यातच का बोलत असते ग? नेहमी काहीतरी बोलून दुसऱ्यांचे मन दुखवण्याचा तिचा उद्देश असतो, हे मात्र नक्कीच. मंदारने यावर स्पष्टीकरण दिले. जाऊ दे, तू तुझं काम कर, नको एवढा विचार करू. एक दिवस सुट्टी मिळते तुला, नको वाया घालूस. जा, नीलाक्षीला फोन कर आणि कुठेतरी फिरून या दोघे, तिलाही थोडं बरं वाटेल. आईने मंदारला परत समजावून सांगितलं. हा, पण तूच फोन करा मंदा तिला, तिच्या फोनची वाट नको पाहूस, कळतंय का? वाई. मंदारने आईच्या अनुत्तरित सुरुवात तिथेच ठेवून आपल्या रूम मध्ये गेला. मंदार आपल्या रूम मध्ये गेल्याची खात्री करून मंदारची आई म्हणजेच मीना जाऊन बसली. सासूबाईंजवळ जाऊन बसली. आई,
कित्येकदा सांगते मी तुम्हाला की हे असं बोलायचं नाही. आणि सांगते तुम्हाला जे काही बोलायचं ते मला बोला, पण उगाच घालून पाडून मंदारला नका बोलू. तुटता तुटता जुळून आलाय हो तो. हा योग एकमेकांना समजून घेण्यासाठी दोघांच्या भेटीगाठी होणं तितकंच गरजेचं आहे. मी ना समजुतीच्या स्वरात सासूबाईंना बोलली. आजकालची ही पिढी नाही हे ऐकून घेणार. त्यांना सगळं समजते हो, आणि तुमच्या बोलण्याचा रोख लक्षात येतो. त्यांच्या कशाला उगाच विरोध ओढून घेता. मंदारची आई मीनाने आईला म्हणजे सासूबाईंना पुन्हा समजवायचा प्रयत्न केला. अगं काय बोलते मी, अहो तेच ते दृष्टीआड सृष्टी. अहो आई, सारखे त्यांना टोकलं ना, तर त्यांना टोकलं तर ही मुलं खोटं बोलायला लागतात. त्यांना मोकळं वातावरण दिलं, त्यांच्या नात्यात पारदर्शकता ठेवली तर नातं स्वच्छ राहतं. तुम्हीच म्हणता ना, नाहीतर तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे मुलगा हातचा जाईल. माझा फार नाजूक नातं झालंय आमचं. खूप नकार पचवलेत हो त्याने. तुम्हाला काय वाटतंय फक्त आपल्यालाच म्हणजे मुलींनाच नकार देता येतो? अहो आजकालच्या मुली देखील नकार देतात, कळतंय का तुम्हाला? खूपदा कारण असते, स्पष्टच बोलते, राग नका होऊ. आणि फक्त घरातील वृद्ध मंडळी, समजतंय काय तुम्हाला? अगं हे काय, मुली नकार देतात हो आई. कारण आजकालचं लग्न ठरवताना खूपशा मुली विचारतात, मुलगा काय करतो, त्याचे स्वतःचे घर आहे का, घरात किती लोक आहेत, कोणतीही जबाबदारी नको असते त्यांना. अगं हे काय नवीनच हे सगळे हो आई. आजकाल चौकोटी कुटुंब झाले, त्याही पेक्षा त्रिकोणी जास्त. कारण घरात आई वडील कमावणारे, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आई वडील काम करतात, अफाट पैसा आहे सगळ्यांकडे. माझ्यासारखे होम मेकर खूप कमी आहेत. हे काय होम मेकर म्हणजे हे काय? अहो गृहिणी, त्याला हे नवीन नाव आहे, होम मेकर. त्यामुळे मुलांना देखील नकार येतो आहे. कारण मुली विचारतात, घरात सगळे वर्किंग आहेत का, कोणीच कोणावर अवलंबून नाही ना. बोला काय उत्तर द्यावे त्यांना? आई, या कारणासाठी आपल्या मंदारला देखील खूप नकार पचवावे लागले आहे. कारण मंदारने प्रत्येक ठिकाणी सांगितले, मी व माझे बाबा नोकरी करतो, मी आणि आमचं चौकोनी कुटुंब आहे, आजी पण असते आमच्याकडे, माझी आई गृहिणी आहे, त्यांना सोडून मी कुठेही जाणार नाही. या कारणासाठी त्याला कैक नकार पचवावे लागले. ताई, तो जमाना गेला. जेव्हा आपल्या काळात मुलींना नकार पचवायला लागायचे, त्या कशा पचवत असतील. फार दुःख होतं, कळतंय ना. आजवर मंदारला आलेले नकार आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. तो खूप खचून गेला आहे आई. मी लग्नच करणार नाही म्हणून बसला होता आई. खूप मुश्किलीने हा लग्नाला तयार झालाय. आता काय कमी होतं आपल्या कुटुंबात असे तुम्ही म्हणाल. चांगला गोलेलठ्ठ पगार आहे मुलाला, घर आहे, गाडी आहे. पण आई, हे सुख आजकालच्या मुलींना नाही, त्यांच्या आई वडिलांना देखील बोचतंय हो. आता हे मीनाक्षीने होकार दिला आहे, तोही एका अटीवर. 15 दिवस मंदार तिकडे राहायला जाणार आणि 15 दिवस तो आपल्या बरोबर राहणार. अगं हे काय ऐकते मी? बरोबरच ऐकताय तुम्ही. कारण तिच्या आई वडिलांनाही ती एकटीच आहे. ते दोघे नोकरी करतात, रिटायर झाल्यावर सगळे एकत्र राहणार. अट मान्य असेल तर ठीक, आणि त्यामुळे होम मेकर मी आहे हे तिने स्वीकारले आहे. आई, हे सत्य आम्ही पचवलंय, तुम्हीही पचवायचं हीच इच्छा. नाहीतर मंदार तसाच राहील. आजूबाजूचे लोक आहेतच वाफाडे उडवायला, माहित नसताना आपल्या मंदारला दोष देतील. म्हणून सांगते, जे सकाळपासून जे तुमचं चाललंय ना, दृष्टीआड सृष्टी, ते बंद करा. नाहीतर मंदारला वाटायचं मी सगळे तुम्हाला सांगितलं म्हणून आजी बोलते. चला, हा विषय इथेच संपला. नाथ सुनेचे मनात कोणतीही किंतूची भावना न ठेवता तिचे स्वागत करा. हे जे आहे ते लेकी बोले सुने लागे, बोलणे बंद करा. हो, खरंच गो, पटतंय आता हे एक करेन. डोळे असून पाहणार नाही, कान असून ऐकणार नाही, मग तर झालं. आजीने मीनाला सांगितलं, याबद्दल तुम्हाला मी संध्याकाळी आईस्क्रीमची पार्टी देणार बरं का. तीही नीलाक्षी आणि मंदार कडून, म्हणत दोघी खळखळीत हसल्या. मंदारने हे सगळं हळूच ऐकलंच होतं. आजी त्याला बघून म्हणाली, चला मंदार बुवा, दृष्टीआड सृष्टी बरं का. हे आईस्क्रीम पण कसं आहे, कोणी बनवले, हे मी काही विचारणार नाही, पण आईस्क्रीम आणि नीलाक्षी दोन्हीही घेऊन ये बरं का. ओ आजी, म्हणत मंदारने आजीच्या सुरकुतलेल्या गालाचे गालगुच्छे घेतले आणि मनात प्रेमाची रुंजी घालत मंदार तयार होऊन नीलाक्षीला भेटायला गेला. समाप्त. खूपच छान उज्ज्वला. आणि खरंच आजचा चाललेला हा ज्वलंत विषय म्हणता येईल.
तू त्या तुझ्या कथेतून मांडली. आणि खरंच आहे, जग हे असंच चालू आहे आता सध्या तरी. सगळीकडे हेच चाललेलं आहे. अपेक्षा अपेक्षा आणि अपेक्षा. त्या अपेक्षांपायी मुलांची वय वाढत आहेत पण लग्न होत नाही आहेत. मग कुठेतरी आईवडिलांनी तडजोड करा आणि लग्न लावून द्या. हेच सुरू आहे आज. खूप छान कथा, अगदी सुंदर होती. आजकाल मुलं अवेलेबल आहेत, मुली अवेलेबल नाही. नाही आहेत, असंच झालेलं आहे. मुलींच्या अपेक्षा जास्त वाढलेल्या. ओके, मी घेते. धन्यवाद. वास्तववादी कथा होती, वास्तववादी कथा सुंदर. होती. अगदी आजची परिस्थिती आहे. प्रज्ञा, तुम्हाला वेळ आहे का? नंदाताईंना घेऊ दे. हो हो चालेल. मी घेऊ का मॅम? म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये आहे. ठीक आहे, प्रज्ञांचं झाल्यावर नंदाताई तुम्ही घ्या. बर चालेल. सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. माझं नाव आहे प्रज्ञा रोपटे. मी साताऱ्याहून आहे. व्यवसायाने मी एक कंटेंट रायटर आहे प्लस चाइल्ड काउन्सिलर आहे मी. माझी बरीचशी अशी पुस्तकं बाजारात आलेली आहेत, दिवाळी अंक वगैरे. जी मी आज तुम्हाला कथा सांगणार आहे ती माझ्या सत्य घटनेवर, माझ्या आयुष्याच्या आणि स्वलिखित आहे. आणि मुंबईचं एक राजलक्ष्मी नावाचं पब्लिकेशन आहे. त्या पब्लिकेशनचं एक नवीन पुस्तक बाजारात येते, सायकल वारी म्हणून. तर त्या सायकल वारी या पुस्तकामध्ये ही माझी कथा छापून आलेली आहे, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. कथेचं नाव आहे माझी सायकल. आता तुम्ही म्हणाल की माझी सायकल म्हणजे काय? तर त्या सायकलवर आधारित एक कथा, जी सत्य घटना आहे, माझ्या जिद्दीची साक्षीदार आहे, आजोबांचा विश्वास आणि आईचं स्वप्न आहे. खरं सांगायचं झालं तर बालपणीच्या आठवणी म्हणजे आयुष्यभर मनाच्या कपाटात जपून ठेवलेले छोटे खजिनेच असतात, नाही का मैत्रिणींनो? कधी त्या आठवणींमधून एखादा सुगंध दरवळतो, तर कधी एखादं दृश्य डोळ्यासमोरून तरळतं आणि मन पुन्हा त्या निरागस काळात हरवून जात. माझ्या आयुष्यातली अशीच एक आठवण आहे, माझ्या लहानपणीची, या स्वप्नांची, माझ्या मेहनतीची आणि माझ्या आजोबांच्या प्रेमाशी जोडली. ती म्हणजे माझी सायकल, जी फक्त खेळणं नव्हती तर माझ्या जिद्दीची साक्षीदार होती. त्या काळात मी माझा मोठा आजी आजोबा आणि मामांसोबत राहत होतो. माझे वडील माझ्या लहानपणीच वारले होते, त्यामुळे आमचं कुटुंब छोटं पण मनाने फार मोठं होतं. आई प्राथमिक शाळेची शिक्षिका होती, पण तिचा पगार इतका कमी होता की घर खर्च आणि आमचं शिक्षण या पलीकडे काही उरायचंच नाही. माझ्या आजी आजोबांची सुद्धा आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती, त्यामुळे नवीन कपडे, खेळणी किंवा सायकल सारख्या इच्छा फक्त मनातच राहायच्या. माझ्या सगळ्या मैत्रिणींच्याकडे सायकली होत्या. त्यांना शाळेत जाताना, गप्पा मारताना पाहिलं की माझं मन आतून हेलावून जाईल. माझ्याकडेही अशी सायकल असती तर, असा विचार मनात दररोज येईल. पण आईला, आजी आजोबांना सांगायची हिंमत व्हायची नाही. एके दिवशी मी माझ्या आजोबांना हट्टानेच सांगितलं, आजोबा आजोबा मला सायकल हवी आहे. आजोबा हसले. त्यांच्या चेहऱ्यावर त्या सुरकुत्यांमध्येही प्रेमाची लकीर उमटली होती. ते म्हणाले, बाळा, सायकल मिळवायची असेल ना तर ती तू स्वतःच्या कष्टाने मिळव. 7वीच्या केंद्र परीक्षेत पहिला नंबर काढ. पहिल्या येणाऱ्याला शाळेतून सायकल बक्षीस मिळणार आहे ना, मग बघ तुझी सायकल तूच कमावशील. त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या मनात एक ठिणगी पेटली. त्या दिवसापासून मी स्वतःशीच एक करार केला, मला माझी सायकल स्वतःच्या परिश्रमाने मिळवायची आहे. मी अभ्यासात तशी हुशार होते, कारण याआधी 34 स्कॉलरशिप, प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये मी खूप यश मिळवले होते. तरीही यावेळेस मी अभ्यासात पूर्णपणे झोकून दिलं. रात्री उशिरापर्यंत अभ्यास, सकाळी लवकर उठून पुनरावृत्ती आणि मधल्या वेळेत आजोबांच्या डोळ्यांच्या अश्रूंच्या अभिमानाची लकीर, हेच माझं प्रेरणास्थान. त्या दिवसात अभ्यास करताना थकून डोळे मिटले की आजोबांचा हात माझ्या केसांवरून फिरायचा.
ते म्हणायचे, थोडं अजून कर बाळा, थोडं अजून कर, तुझ्या प्रयत्नांचं सोनं होईल. त्यांचा तो आवाज अजूनही कानात घुमतो, मायेचा, विश्वासाचा आणि प्रेरणेचा. कधी आई रात्री दिवा लावून कपडे धुवायची, तर मी वहीत गणित सोडवत बसायची. त्या प्रकाशात आम्हा दोघींचं स्वप्न उजळत होतं, सायकलचं आणि उज्ज्वल भविष्याचं. केंद्र परीक्षा आली. मला खूप भीती वाटायला लागली. माझं हृदय धडधडत होतं. पण परीक्षा खूप छान पार पडली आणि निकालाच्या दिवशी जेव्हा मुख्याध्यापकांनी जाहीर केलं, पहिल्या क्रमांकावर प्रज्ञा, तेव्हा माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं. आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आईच्या डोळ्यातलं समाधान आणि माझ्या आजीचा थरथरता हात माझ्या डोक्यावर, ते दृश्य आजही विसरता येत नाही. थोड्या दिवसांनी शाळेतून माझ्या हाती एक सुंदर लाल रंगाची सायकल आली. ती फक्त बक्षीस नव्हती हा, ती माझ्या प्रयत्नांची, माझ्या वडिलांशिवाय उभं राहिलेल्या आयुष्याची आणि आजोबांच्या प्रेरणेची भेट होती. निकाल लागल्यावर जेव्हा आजोबा डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, तू फक्त सायकल नाही, आमचं नावही उजळवलंय, तेव्हा वाटलं माझ्या छोट्याशा यशाने त्यांच्या जगातला अंधार थोडासा का होईना कमी झाला. आज इतक्या वर्षांनंतरही ती सायकल माझ्या मनात तशीच ताजी आहे. एवढ्या वर्षांनीही मी ती सायकल चालवते हा. ती मला नेहमी सांगते, स्वप्न मोठी असू देत, पण ती पूर्ण करण्याची जिद्द त्याहूनही मोठी ठेव. आणि म्हणूनच माझी सायकल आजही माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर साथीदार आहे, जिच्यावर मी फक्त चालले नाही तर भरारी घ्यायला शिकले. म्हणूनच मला म्हणावंसं वाटतं की त्या सायकलीच्या चाकात गुंफले आठवणींचे धागे, त्या सायकलीच्या चाकात गुंफले आठवणींचे धागे, आजोबांच्या प्रेमाने बनले आमचे नाते. आता ती सायकल कोपऱ्यात विसावलेली जुनी, आता ती सायकल कोपऱ्यात विसावलेली जुनी, पण तिच्या प्रत्येक ओरखड्यात आहे आजोबांचीच कहाणी जुनी, आहे आजोबांचीच कहाणी जुनी. जेव्हा मी चालवते ती पुन्हा थोडीशी, जेव्हा मी चालवते ती पुन्हा थोडीशी, वाऱ्यातून ऐकू येते त्यांची हाक ओळखीची. सायकल, आजोबा आणि मी, तीन जीव एकच सूर. सायकल, आजोबा आणि मी, तीन जीव एकच सूर. प्रेम, शिकवण आणि आठवणींचा सुंदर सूर. प्रेम, शिकवण आणि आठवणींचा सुंदर सूर. आज ती सायकल कोपऱ्यात उभी असली तरी तिच्या चाकात आजोबांचा हात घट्ट धरलेला जाणवतो. ती मला आठवण करून देते, आपलं प्रेम आणि जिद्द काळाच्या ओघात कधीच गंजत नाही. आता काळ पुढे सरकला, मी मोठी झाले, जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्या सायकलीचं स्थान आजही तसंच आहे. ती पाहिली की मन पुन्हा त्या निरागस दिवसात हरवते, जिथे स्वप्न लहान होती पण त्या मागचं प्रेम अपरंपार होतं. आजोबा नसले तरी त्यांचा आवाज, त्यांची शिकवण आणि त्यांच्या डोळ्यातलं माझ्यावरचं ममत्व अजूनही माझ्या मनात घुमतं. कधी कधी वाटतं त्यांनी दिलेली ती सायकल नव्हती, ती माझ्या आयुष्याची दिशा होती. आज मी ज्या वाटांवर निघाले आहे त्या प्रत्येक पावलामागे त्यांच्या विश्वासाचं चाक फिरत आहे. आणि म्हणूनच जेव्हा आयुष्यात एखादं स्वप्न अवघड वाटतं, तेव्हा मी डोळे मिटून त्या सायकलीकडे पाहते आणि मनात एकच आवाज उमटतो, तू करशील प्रज्ञा, तू करशील, कारण आजोबा अजून तुझ्या सोबत आहे. धन्यवाद. छान. एक तुमची आठवण बालपणीची आणि तुमची सायकल आणि कथा आणि आजोबांचं असणारं नातं तुम्ही छान पद्धतीने कथेत मांडलं. खूप सुंदर. आता आपल्या पुढच्या मेंबर आहेत नंदा. नंदाताई, तुम्ही घ्या तुमची कथा. मी सोडला तर चालेल का? हो हो. संगीता ताई, हो हो. माझं ऐकू येतं? हा, येते. मी गेले तर चालेल का? हो हो हो. मॅम, मी लिहू करू का? हो, करा करा. माझं ऐकू येते का? हा, येते. नमस्कार. 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 मी नंदा देवडीकर,
पुणे कोथरूड. मी तशी आत्ताच्या कथेप्रमाणे ऐकलेल्या होममेकर आहे. हा. तर मला फक्त साहित्याची मात्र खूप आवड आहे. माझ्या कथेचं, स्वलिखित कथेचं नाव आहे नाते. नाते आणि नाते. तिन्ही सांजा झाल्या, सूर्य मावळतीला कल्ला, आसमंतात पसरलेले रंगीबेरंगी रंग लोक पाहून अंधकार होत चालला. खरे तर सांजवात लावून शांत निरामय अंतःकरणाने देवाला नमस्कार करून उपासना करण्याची पवित्र वेळ. पण का कोण आज जरा अशा या तिन्ही सांजेला मन कसं भरून आलं. मनात विचारांचे काहूर उठले. म्हटलं होतं असं कधी कधी. मुलं नवरा आपापल्या विश्वात गुंग, माझी मात्र घर बसल्या मती गुंग. आज ना दुपारी जेवल्यानंतर शेजारच्या आजीकडे नेहमीप्रमाणे एक चक्कर मारली. त्या एकट्याच असतात. दररोज जाऊन त्यांना भेटले की त्यांनाही बरे वाटते आणि थोडं बोललं की बरं वाटतं. आम्ही दोघीनं जरा मनमोकळ्या गप्पा मारतो. आज भेटायला गेल्यानंतर त्या थोड्या शांत शांतच वाटल्या. मी गेल्याबरोबर म्हटलं, काय करताय आजी? तसं मला म्हणाल्या, अगं मला ना आज का कोण जाणे अजिबात करमत नाही बघ. आणि एकदम शांत बसल्या. जरा गहिवरल्या. त्यांना काहीच बोलवे ना. मी उठून जरा त्यांच्या जवळ गेले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवत त्यांना विचारले, आजी काय होतंय तुम्हाला? बरे वाटत नाही का? काही दुखतंय का? आणि तसे एकाएकी त्यांच्या मनातील आभाळ भरून आलं. डोळ्यातून अश्रू बरसू लागले. पटकन मला म्हणाल्या, कधीतरी आठवण होते ग त्याची. जन्म दिलाय ना त्याला. खूपदा ठरवते ग अडकायचं नाही. तो अजूनच ते विचार डोक्यावर काढतात बघ. 7 समुद्रापलीकडे गेलाय. असतील ग त्याची कामं. पण घराच्या उंबरट्याची आठवण नको का ग ठेवायला? त्याला वाटत नसेल का ग मला भेटावे? हे आजींचे शब्द ऐकून नकळत माझ्याही डोळ्याच्या कडा पाणवल्या. पण यावेळी मी माझ्या मनावरही हेच विचार केला की खरंच एकला चलो रे. कोठेही न अडकता आपण आपला मार्ग चालत राहायला पाहिजे. पण त्या विचारातून पटकन बाहेर आले आणि आजीला म्हटलं, मी आहे ना तुमच्या बरोबर. असा आधाराचा शब्द देत त्यांची समजूत काढली. थोड्या वेळाने त्या शांत झाल्या आणि मग मी पण घरी आली. संध्याकाळ झाली तरी अजूनही दुपारचे आजींचे बोलणे मनातून जात नव्हते. मीही घरात एकटे असल्यामुळे मन जरा थोडे सुन्न झाले. अस्वस्थ मनाने सोफ्यावरून उठले आणि दिवाणावरती लोडाला टेकून बसले. सकाळपासून पेपरही वाचलाच नव्हता, म्हणून पेपर उचलला आणि वाचू लागले. पण कसलं काय, माझंही पेपर वाचण्यात लक्ष लागत नव्हतं. शब्दावरून नुसते डोळे फिरवत होते, पण मनात मात्र विचारांची गर्दी होती. मला यातून एकच जाणवलं की स्वतःचं आयुष्य स्वतः आनंदाने जगायचं. आणि या विचारातच पुन्हा एकदा मी गतस्मृतीत गेले. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा क्षण म्हणजे माहेर सोडून सासरी जाणं. तो दिवस आठवला. माझं लग्न ठरलं. आई बाबांना सोडून जायचे यामुळे थोडे डोळे भरून आले. हे माझ्या आईच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. तशी ती माझ्याजवळ आली आणि अगदी जवळ घेऊन मला म्हणाली, अगं ये वेडाबाई, रडतात का कुठे? हा क्षण तर हसतातच सामोरं जाण्याचा. मग तिने काय केलं, स्वतःच्या साडीच्या पदराने माझे डोळे पुसले आणि माझी जरा समजूत काढली. त्यानंतर थोड्या वेळानं आतल्या खोलीतून आई बाबांचा संवाद मात्र माझ्या कानावर पडला. मला माझं कोकरू म्हणून म्हणणारे बाबा आईला म्हणत होते, का ग माझं कोकरू का रडतंय? आईने खुलासा केल्यानंतर बाबा म्हणाले, खरं आहे ग, आपण जन्म देतो, मोठं करतो, माया लावतो आणि परक्या घरी तिला पाठवायची. साहजिकच आपल्याला पण वाईट वाटते, तिला पण वाईट वाटणारच. पण आध्यात्मिक बैठक असली खंबीर मनाची माझी आई
तशी ती कुठल्याही प्रसंग आला तर धीराने सामोरी जात असे. बाबांना म्हणाली, अहो मी पण तिची आई आहे म्हटलं, मलाही वाईट वाटत आहे, पण हे वास्तव स्वीकारताना असं माझं माझं म्हणून नाही अडकायचं. हा, शेवटी मुलगी ही परक्याचं धनच असते हो. आणि मुलगा तरी काय, त्याच्याकडून पण अपेक्षा करत आपण नाही अडकायचं. नातं मुलाचं असो किंवा मुलीचं, त्यात नाही अडकून पडायचं. हा दोघांचा संवाद मला स्पष्टपणे ऐकू येत होता. त्यानंतर आईची थोडी कामाची आवरावर झाली. काम आटोपल्यानंतर मी जरा आईजवळ जाऊन म्हटलं, आई, खरंच मी ज्या घरी जाणार तेथे माझी ओळख न पाळख तरी त्या व्यक्तीला आपलं म्हणायचं, त्या घरातील सर्वांना देखील आपलं म्हणायचं. त्यावर ती म्हणाली, हे बघ, या गोष्टीला न सर्व स्त्रियांना सामोरं जावंच लागतं. ज्यांनी तुला जन्म दिला त्यांना आपण आपले म्हणतोच ग, ते आपलेच असतात, पण ना त्यात नाही अडकायचे. पण ज्यांच्याशी आपले संबंध जोडले जातात ना, ते नाते आपले नसले तरी त्यांच्याशीच नाते जोडायचे असतात. आपलंसं करायचं असतं. लग्न होऊन गेल्यानंतर नात्याचे एक एक टप्पे असतात. काळ पुढे पुढे सरकतो, मग आपणही प्रत्येक नात्याला सामोरे जातच पुढे पुढे सरकायचे. त्याला नाही बाजूला सरायचं, विसरायचं पण नाही. सगळी कर्तव्य कर्म करायची, पण फारसं गुंतून राहायचं नाही. कधी कधी प्रेम माया या भावनेने नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न करतो आपण, पण न अडकता प्रत्येक नात्याला कर्तव्याचे देणं देत पुढे जात राहायचं. देणं देत जा, घेण्याची अपेक्षा ठेवू नको. आयुष्यात अनेक भूमिका साकारताना अनेक बऱ्या वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागेल, आणि हे सर्व करत करत शेवटी मात्र अंतिम ध्येय गाठायचं असतं बरं का. त्यावेळी तिचं ते शेवटचं वाक्य मला अजिबात नाही कळलं, आणि फारसं कळून घेण्याच्या भानगडीत मी नाही पडले. पण क्षणभर पुन्हा राहवलंच नाही आणि विचारले तिला, अगं आई, अंतिम ध्येय म्हणजे काय ग? एवढ्यावर ती म्हणाली, कळेल ग तुला, हळूहळू सर्व काही कळेल. आता मात्र मी गतकाळातील स्मृतीतून बाहेर आले. डोकावून बाहेर पाहिलं तर खूपच काळोख झाला होता. अरेच्या, दिवा लावण्याचं देखील भान राहिलं नाही मला. पण आईच्या त्या सुसंस्कारित विचारांचा नकळत माझ्यावरही थोडा संस्कार झालेला होता. विचार केला तर तिचे ते प्रत्येक वाक्य अलौकिक असेच होते. आता कळतंय, नात्यांना सांभाळताना कसरतच करावी लागते. नाते जुळते सहजपणे, नाते टिकते सहजपणे, सांभाळावे मात्र लागते खंबीरपणे. तिच्या विचारांना कृतीत आणण्याचा मी नक्कीच विचार केला आणि ठरवले, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाया माझा मोकळा, या विचाराला ध्रुवपद द्यायचे. लौकिक अर्थाने सर्व नाती न गुंता जपायची. प्रत्येक नात्याच्या व्यक्तीला एक लेबल असते, त्याला कुठेही धक्का लागू न देता ईश्वराकडे मात्र मन वळवायचे. अवघड आहे, खरं तर हे अवघड आहे, पण निश्चय मात्र महत्वाचा. नाहीतर आज आजींची जी परिस्थिती आहे ना, तीच माझी झाली असती. पण आईच्या सुसंस्कारामुळे व माझ्याही श्रद्धेमुळे एका वळणावर सद्गुरूशी नाते जोडले गेले. नात्यात न गुंता ईश्वराशी सख्यत्व जोडले. तेव्हाच कळले होते, ना ते खरे ना हे खरे, त्या अनाम परमात्म्याच्या ठाई समर्पण बरे. आणि गुरु शिष्याचे घट्ट नाट्य जडले. तेव्हा कळले की आईच्या अंतिम ध्येय या शब्दाची प्रचिती आली. गुरु शिष्याच्या नात्याच्या विश्वामध्ये भावभक्तीने रंगून गेले आणि नाते या शब्दाचे गुपित सारे उलगडले. सर्वजण आयुष्यात 4 दिवसाचे सोबती असतात हो, पण माझे मात्र ईश्वराबरोबर शाश्वत असे ऐक्याचे नाते जडले. आणि या विचारातच पटकन देवघरात जाऊन देवाजवळ दिवा लावला आणि अंतरातील परमात्म्याला ज्ञानाच्या ज्योतीने ओवाळून मनातील तिमीर दूर केला. मी तू सरले आणि परमात्म्याशी नाते जडले. नमस्कार. खूपच छान, वा. सुंदर कथा नंदताई, मस्त, खूप फार मस्त. सुंदर. सादरीकरण पण उत्तम, छान. वाचू आता? हो स्मिताताई, सादरीकरण पण खूप छान केलं. छान झालं. एकच मिनिट स्मिताताई, थँक्यू. एकच मिनिट.